Next passage. Shortly thereafter, in 1965, the White House Conference in the United States called for a World Heritage Trust to protect historical cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. In this passage, we are going to learn that in 1965, after then, when UNESCO launched international campaign for the preservation of the temples, shortly thereafter, in 1965, the White House Conference in United States called World Heritage Trust. म्हणजे त्यानंतर लवकरच 1965 मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट historic cultural sites but to protect the world significant natural and scenic site. ज्या अंतर्गत या ऐतिहासिक स्थळांबरोबर जगातल्या महत्त्वाच्या निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. 1965 मध्ये या ठिकाणी व्हाईट हाऊस कॉन्फरन्स झाली. यामध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टची स्थापना झालेली आहे. जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी करण्यात केली होती आणि यामध्ये या ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याबरोबरच त्याचबरोबर सिनिक साईट्स, नॅचरल अँड सिनिक साईट याचंही प्रोटेक्शन करण्यात यावं, जतन करण्यात यावं अशीही मागणी करण्यात आलेली आहे. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. 1968 साली शेवटी आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने 1968 साली इंटरनॅशनल युनियन कॉन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघ यांनी काय केलं, डेव्हलप सिमिलर गोल्स यांनी काय केलेले तत्सम याचबरोबर सिमिलर गोल्स म्हणजे त्याचप्रमाणे असणारी उद्दिष्ट तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडनमध्ये असणाऱ्या स्टॉकहोम या ठिकाणी मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती सादर केलेली आहे. म्हणजे काय, हिस्टॉरिकल प्लेसेस बरोबर साईट्स बरोबर नॅचरल साईट्सही जतन करावेत अशी 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्ग संघाने त्याच पद्धती उद्दिष्टे तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडनमध्ये स्टॉकहोममध्ये जी मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त परिषद झालेली आहे त्यामध्ये ती सादर केली. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO Natural Conference by November 16, 1972. या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर
युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. इट इज ॲडॉप्टेड बाय युनेस्को. जे 16 नोव्हेंबर 16, 1972 साली युनेस्कोने याचा स्वीकार केलेला आहे की ज्या ठिकाणी नॅचरल सिनिक साईटची सुद्धा जतन केलं जावं अशी मागणी केली होती. काय म्हटलेले, व्हाय डीड मार्जिन क्वेश्चन बघा, व्हाय डीड द व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. म्हणजे व्हाईट हाऊस कॉन्फरन्सला या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट असं का म्हटलेलं आहे. इन द युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. काय उत्तर येईल पाहायचं. व्हाय डीड व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साइट्स. पहा काय उत्तर येईल याचं आपल्याला बिकॉज नाही करता येईल प्रश्न, उत्तर तयार करता येईल. युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज बिकॉज इट्स वॉन्ट्स टू प्रोटेक्ट हिस्टॉरिकल कल्चरल साइट्स. म्हणजे ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांचं जतन करण्यासाठी या ठिकाणी जागतिक वारसा विश्वसंस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे आहे, व्हॉट डज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ. म्हणजे या वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव झालेला आहे त्यामध्ये काय सांगितलं पहा की या जी ऐतिहासिक स्थळं जी होती त्याचबरोबर सांस्कृतिक नैसर्गिक स्थळांचाही समावेश करण्यात यावा असा विचार केला गेलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज कमिटी कोणाची आहे ती, ही युनेस्कोचीच एक समिती, युनेस्कोनेच तयार केलेली एक समिती आहे वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. आणि या वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टमध्ये ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. काय म्हटले, सुरुवातीला आपण पाहिलं की वर्ल्ड हेरिटेज कमिटी वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइंड बाय युनायटेड नेशन्स, म्हणजे युनेस्कोने केलेली आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. म्हणजे या ठिकाणचं जे देखभाल जे आहे या सगळ्या स्थळांची देखभाल आणि देखरेख आणि संरक्षण हे करण्यासाठी वर्ल्ड हेरिटेज कमिटीची स्थापना झालेली आहे. म्हणजे याचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पुढचा मुद्दा जो आहे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा आपण भाग पाहणार आहोत. वर्ल्ड हेरिटेज कमिटी. वर्ल्ड हेरिटेज कमिटी विषयी माहिती. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be
कन्सिडर फॉर इन्क्ल्युजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. त्यामध्ये पहा, या वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये जागतिक वारसा समिती, आता जो प्रश्न पाहिला त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी केलेलं आहे. पहा, व्हॉट डज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ. काय म्हटले पाहिजे, आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्ट ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स. म्हणजे या वारसा जागतिक वारसा समितीला अधिकार आहेत की यामध्ये कोणकोणत्या स्थळांची यादी घ्यायची, की कोणती स्थळं घेतली जावीत, यामध्ये निश्चित केली जावीत, समाविष्ट केली जावीत स्थळांच्या यादीमध्ये, ती जबाबदारी या समितीला आहे. द कमिटी मीट्स वन्स अ इयर. आता याची समितीची बैठक ही वर्षातून एकदा होते. मीट्सचा अर्थ या ठिकाणी बैठक घ्यायचा. आणि यामध्ये काय अंतर्भाव केला जातो, कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6 year terms बाय वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. म्हणजे ही वर्षातून होणारी एक बैठक जी आहे त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या समितीचा सहभाग असतो. इथं आपल्याला याचं ॲन्सर मिळालेलं आहे. व्हॉट डज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ. वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ the representatives from 21 state parties that are elected for 6 year terms by World Heritage Centers General Assembly. हे याचं उत्तर असणार. म्हणजे 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधीचा यामध्ये समावेश असतो आणि याची मीटिंग वर्षातून एकदा होते आणि ते 6 वर्षांच्या कालावधीसाठी हे इलेक्ट केले जातात. इलेक्ट म्हणजे निवडणे. इलेक्टचं नाव काय तयार होतं का, टू इलेक्ट. टू इलेक्ट म्हणजे निवडणे, याचं नाव तयार होतं इलेक्शन. इलेक्शनचा अर्थ आपल्याला माहिती, इलेक्शन म्हणजे काय, निवडणं. हे झालं वर्ब. इलेक्ट पासून इलेक्शन हे झालं नाव. इलेक्शनचा अर्थ आपल्याला माहिती आहे, इलेक्शन म्हणजे निवडणूक. आणि टू इलेक्ट हे झालं वर्ब, क्रियापद झालं, हे झालं नाव. काय म्हटलं त्यांनी, पहा, 6 वर्षासाठी त्यांची निवड केली जाते आणि यामध्ये 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधीचा समावेश असतो. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून काढून जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला जावा, यासाठी नामांकन म्हणजे नॉमिनेशन. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग, म्हणजे जागतिक सर्व आपल्या स्थळ ओळखणे. नॉट ओनली नॉमिनेटिंग आयडेंटिफाईंग बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी. टेरिटरी म्हणजे आपल्या प्रांतामध्ये, टेरिटरी म्हणजे प्रांत किंवा प्रदेश. टू बी कन्सिडर फॉर इन्क्ल्युजन. इन्क्ल्युजन म्हणजे समावेश. ऑफ ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट म्हणजे वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये, जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून काढून जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा, यासाठी नामांकन नॉमिनेशन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. 21 राज्य पक्षांची प्रतिनिधी 6 वर्षासाठी जे निवडले जातात त्यांची ही जबाबदारी असते की आपल्या भागातल्या ज्या स्थळांची यादी देणे. या ठिकाणी एक पुन्हा नाऊन आलेले पहा, टू इन्क्ल्यूड. INCLUD. इन्क्ल्यूड म्हणजे समावेश असतो, त्यापासून नाऊन काय करायचं, इन्क्ल्युजन. इन्क्ल्युजन म्हणजे समावेश. हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. आणि हे झालं नाव.
इन्क्ल्यूड वर्ब झालं, इन्क्ल्युजन हे नाउन झालं. परीक्षेमध्ये विचारल्यावर तुम्हाला त्याचं नाउन करता आलं पाहिजे. आता मार्जिन क्वेश्चन काय दिलेलं आहे, व्हॉट इज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी रिस्पॉन्सिबल फॉर. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी कशासाठी रिस्पॉन्सिबल असते. यामध्ये रिस्पॉन्सिबल तर पहिल्याच पॅसेज लाईनमध्ये आहे, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप responsible for establishing which sites will be listed as the UNESCO World Heritage Site. म्हणजे जागतिक स्थळा वारसा यादीमध्ये कोणत्या स्थळांचा समावेश केला जावा याची जबाबदारी कोणाची असते, वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे असते. या ठिकाणी पेज नंबर 64 पर्यंत आपण पाहिलेलं आहे. याचा तुम्ही आता घरी अभ्यास करायचा. मार्जिन क्वेश्चन्स जे आहेत ते लिहून काढायचे आणि त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.